हॅलो, आज काय स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज संध्याकाळचे वाजलेले होते 7 आणि स्वयंपाक करायला झालेला होता खूप उशीर। मग म्हटलं की आज काय करावं की जे करून म्हणजे पटकन होईल आणि सोपं पण असेल। मग मला आठवले की अरे डब्यामध्ये तर सुकट ठेवलेलं आहे। तर मग मी सुकट काढलं, एका प्लेटमध्ये घेतलं, त्याला व्यवस्थित निवडून घेतलं। काही घाण वगैरे आहे, काही खडे वगैरे आहे की ते बघितलं। त्यानंतर त्याला पाखडून घेतलं आणि एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे। त्यानंतर तव्यावर टाकलं आणि व्यवस्थित भाजून घेणार आहे। 3 ते 4 मिनटं याला व्यवस्थित चांगले आपले सुकट एकदम क्रिस्पी होईपर्यंत याला चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि सारखं त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते जळणार नाहीत, नाहीतर जळालेले सुकटाची चटणी व्यवस्थित लागणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे। सुकटाची चटणी खायला खूप चवदार लागते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ही चटणी खाऊ शकते आणि अतिशय पौष्टिक असते। तुम्ही बघू शकता की आपले सुकट आता व्यवस्थित इथं भाजलेलं गेलं आहे, थोडं लालसर झालेलं आहे। आता भाजलेलं सुकट मी पाण्यामध्ये 3 ते 4 मिनटं भिजवून ठेवणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित नरम होतील आणि चटणी छान लागेल। आता आपले सुकट व्यवस्थित भिजलेले आहे, तर मी आता त्याचं पाणी चांगलं गाळून घेणार आहे, पिळून घेणार आहे आणि प्लेटीमध्ये काढून घेणार आहे। पाणी सगळं मी काढून टाकलेलं आहे। आता चटणी बनवण्यासाठी थोडं वाटण बनवूया। एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। पाणी वापरायचं नाही आहे त्यामध्ये। तुम्ही बघू शकता आपलं वाटण चांगलं बारीक झालेलं आहे। आता 2 मोठे कांदे मी इथे घेतलेले आहेत चटणीसाठी। त्याला चांगलं त्याची वरची साल काढून त्याला धुवून घेतलेलं आहे। कांदा व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा तव्यावर आता तेल टाकलेलं आहे, कांदा त्यात आपण घालूया आणि व्यवस्थित कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तो पण व्यवस्थित आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे, जेणेकरून काही कांदा आपला भाजला जाईल, काही कच्चा राहील असं नाही करायचं आहे। व्यवस्थित त्यालाही भाजत राहायचं आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे सगळीकडून चांगले भाजले जातील। 5 ते 7 मिनटं कांदा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर। मोठ्या गॅसवर कांदा भाजायचा नाही, जेणेकरून तो पटकन लाल होईल आणि जळकासा लागेल। त्यामुळे मंद आचेवरच आपण त्याला कांद्याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता कांद्याला थोडा थोडा कलर यायला लागलेला आहे, थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे। आता आपला कांदा इथे व्यवस्थितपणे भाजला गेलेला आहे, चांगला सुंदर असा लालसर कलर त्याला आलेला आहे। आता कांदा आपण एका साईडला ओढून घेऊया आणि तव्यावरच आणखीन थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपण वाटलेला मसाला व्यवस्थितपणे भाजून घेऊया तेलामध्ये। तर तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि वाटलेला मसाला मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। व्यवस्थित 3 ते 4 मिनटं मसालासुद्धा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून मिरचीचा आणि लसणाचा कच्चापणा जाईल। तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटे। मिरची लसूण चांगले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले की कांदा आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि पुन्हा मिक्स करून पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं चांगले आपण याला परतून घेणार आहोत। आता आपल्या मिरची आणि कांदा व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता त्यामध्ये आम्ही टाकणार आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ टाकून झालेलं आहे। आता आपण आपलं सुकट जे आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे 3 ते 4 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। ही चटणी खूप छान लागते, एकदम चविष्ट लागते। एखाद्या व्यक्तीच्या तोंडाला चव नसेल तर ही चटणी खाल्ली तर त्याच्या तोंडाला चव येईल। तर आपलं चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण चटणी काढून घेऊया। आपली चटणी रेडी आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
धन्यवाद.